महाराणी ताराराणी या राजाराम महाराजांच्या पत्नी आणि हंबीरराव मोहितेंच्या कन्या होत्या. मग हंबीरराव मोहिते हे जैन होते का, असा सवाल खासदार संजय राऊतांनी उपस्थित केला आहे. राज्याचं वेगवेगळ्या पद्धतीनं धर्मांतर करण्याचा प्रयत्न सरकार करते, असा गंभीर आरोपही राऊतांनी केला. मुंबई पुण्यासारखी शहरं जैन संस्कृतीखाली आणण्याचा डाव सुरू आहे, असा आरोपही राऊतांनी केला आहे. महाराणी ताराराणी ह्या हंबीरराव मोहित्यांच्या कन्या. सरसेनापती हंबीरराव मोहिते. हंबीरराव मोहिते हे शिवाजी महाराजांचे सरसेनापती होते, त्यांची ही कन्या. आणि या ताराराणीनं औरंगजेबाशी प्रचंड मोठी झुंज दिली. म्हणजे हंबीरराव मोहिते जैन होते का? संपूर्ण महाराष्ट्राचं एक प्रकारे वेगळ्या पद्धतीनं धर्मांतर करण्याचा प्रयत्न फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवारांच्या राजवटीत सुरू झालेला दिसतो. धर्मांतर विरोधी कायदा आणलेला ना आपण महाराष्ट्रात. म्हणजे ते गुलाम आहे. तुम्हाला धर्मांतर करता येणार नाही. तुम्ही आमच्या ताराराणीचं जबरदस्तीनं धर्मांतर करताय. याच्यावर ॲक्शन व्हायला पाहिजे मुख्यमंत्र्याकडून, डेप्युटी CM कडून. मुंबई आणि पुण्यासारखी शहरं जैन संस्कृतीच्या अंमलाखाली आणलेली आहेत. सर्वत्र जैन फूड, जैन अमुक, आता जैन हवा, जैन पाणी, जैन माती हे होऊ शकतं या महाराष्ट्रामध्ये. पण तुम्ही आमचे राजे महाराजे, सेनापती, महाराणी यांनाही तुम्ही परस्पर जैन ठरवायला लागलात. म्हणजे तुमची ही विचारधारा आणि विकृती कोणत्या थराला गेलेली आहे.